बॉल घालून आला बघा. बाबूला नैवेद्य दाखवा नंतर तुम्ही खा. बाबूला हात लावले, बाबूने हात लावले. हा शाबास. आमच्या पोरीने एवढी खतरनाक स्पीच दिली, आमचा माणूस रडायला लागला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग थोडा आपला घरचाच आहे. माझी छोटी बहीण आदिती मोरे 5-6 महिन्यापूर्वी मुंबई पोलीसमध्ये भरती झाली होती. तर आता ती आली दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी. तर आम्ही भावा बहिणी मिळून एक प्लॅन केला होता की आपण सेलिब्रेशन करू थोडं. तर त्यासाठीच मी चाललो आहे डोंबिवलीला. पण त्याच्या आधी आपण जाणार आहोत दिव्याला. माझी एक बहीण आहे मोठी. तर आणि उद्या आहे भाऊबीज. तो लगेच बोललो आपण भाऊबीज पण करून घेऊ. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर मंडळी, घरातून मी, माझी भाची आणि माझा छोटा भाऊ रिक्षा पकडली आणि निघालो दिव्याला जायला. तर मंडळी, आता आपण आलो आहे दिव्याला माझ्या मोठ्या बहिणीकडे. तिकडे भाऊबीज करू आपण आणि मग जाऊ दुसऱ्या बहिणीकडे जिकडे आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे. मी नुकताच पोचलो, तेवढ्यात माझी दुसरी बहीण पण माझ्यासमोर हाजीर. काय आहे किती उशीर? चप्पल घालून सोप्या. नंतर मस्तपैकी सर्वांनी मिळून आम्ही चहा नाश्ता केला. आणि नवीनच माझ्या ताईने घराचं रिनोव्हेशन केलं होतं, तर खूप छान होतं ते. तर तुम्हाला मी थोडंसं दाखवतो ते. तर मंडळी, आपली भाऊबीज झालेली आहे आणि आता आपण निघालो डोंबिवलीला. दिव्यावरून रिक्षा पकडू आणि जाऊ पुढे आपण. मित्रांनो, मध्येच पडलाय पाऊस आणि आला वाईट शूज घालून. त्याच्या मस्त लागणार आहे. 2.5 किलो पण नाही त्या. आणि मंडळी, मोजून 10 ते 20 मिनटं पाऊस पडला असेल. तर पूर्ण ट्रॅफिक जाम करून टाकली होती पावसाने. त्यानंतर आम्हाला कशी रिक्षा भेटली. त्यानंतर पुढे गेलो तर बाबा ही ट्रॅफिक. ती ट्रॅफिकमध्ये पण कसं आम्ही बिल्डिंगपर्यंत पोहोचलो. दीड तासाच्या कठोर परिश्रमानंतर कसा बसा पोचलोय. सगळे चमकतात फुल चमकतात सगळे. कंटाळा आला. तर मंडळी, वरती बोललो अजून थोडी हळूहळू पब्लिक येते. अजून जमा झाली नाही पब्लिक. जो तो येतो कामावरून, थोडा टाईम लागेल. आमच्या पोरांना काही शांत बसवत नाही. तर खाली टर्फ आहे. आमचा भाव आला आहे खाली पोरांना घेऊन टर्फ खेळायला. हे बघा, बॉल घालून आला बघा. बॉल घालून आला आरामपूर. ती पोरं तिकडे बॉल शोधत आहेत. टर्फला वर जाई नाही ना, लफडा आला इथं. हे बघा, हे तिकडे टर्फ बॉल शोधत आहेत. भाई 1000 रुपये फाईन आहे तिला. 1000 रुपये फाईन. आता 1000 रुपये तिला फाईन आहे. 1000 रुपये. हे भेटेल काय बॉल आज? अशा प्रकारे हा बॉल काय भेटणार नाही आज. 1000 रुपये जाणार आहेत निनाच्या खिशातले. तर मित्रांनो, आपलं खेळून झालेलं आहे. वरून आपल्याला बोलावा आलाय. आपण सगळे चालू आहे वरती. मिशन बोलावा आम्हाला आलेलं आहे. आम्ही चाललोय वरती आता. वरती येऊन पोचतोय तर सर्व मंडळी आलेली होती. मग आम्ही सेलिब्रेशन. आपली पब्लिक सगळी आलेली आता. आणि केक बिकची जरा तयारी झाली लावायची. शिवम मोरे आपले ब्लॉगचे भाई.
ब्लॉग मध्ये आलेले आहेत. शुभम मोरेचा तिसरा ब्लॉग आहे. आज पण ते फेमस होणार आहेत. भाई पोलीस कुठे आहे? पोलीस कुठे आहे? ए पोलीस कुठे आहे? चल ये बस चल. फायनली पोलिसाची एंट्री झालेली आहे. बस बस. तर आदिती, तुला कसं वाटते? तू भरती झालीस महाराष्ट्र पोलीसमध्ये, काय बोलशील? 2 शब्द बोल जरा आमच्यासाठी. आज मी जी काही इथे आहे ती फक्त वडिलांचं सॅक्रिफाईस आणि माझ्या आईची इन्व्हेस्टमेंट आणि भावाची साथ. बस. रडू नको. टाळ्या टाळ्या. बस जोरात शब्द बोलली रे. तर थांबा, ऐका मी काय बोलतोय. तुम्ही ज्या बहिणी बसल्या तिथं, तुम्हाला काय वाटतं? तुमची बहीण पोलीस मध्ये भरती आली, तर 2 शब्द बोला बहिणीसाठी. काय तरी बोल. कोण बोलते? ताई बोल, काय बोलतेस? आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय की आमची बहीण पोलीस मध्ये भरती झाली आणि त्याच्यासाठी तिचा खूप 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 अभिनंदन. थँक्यू. चला टाळ्या. आमच्या पोरीने एवढी खतरनाक स्पीच दिली, आमचा माणूस रडायला लागला. डोळे पुसा. तर मंडळी, आता आपण जाणून घेऊ आदिती सोबत असणाऱ्या तिच्या 2 खास बहिणी, तिच्याबद्दल थोडं काही बोलतील ते. चला तुम्हाला दाखवतो, ऐकू आपण काय बोलतात त्या. कधी बोलत नाहीत त्या, पण बघू आता काय बोलतात का. तर श्वेता, मी काय बोलतो, तुला काय वाटतंय? कसं राहिलं तिकडे? माझी बहीण पोलीस भरती झाली आहे आणि मला खूप आनंद आहे. आम्हाला सर्वांनाच खूप आनंद आहे. आणि लाईट कशी गेली? बोल तू बोल. आणि तिने खूप कमी वयामध्ये हे सक्सेस केलं आहे. तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. कॉंग्रॅच्युलेशन. आता कशी? तर करीना, मी काय बोलतो, तू कशासाठी आलीस तिकडं? माझी बहीण पोलीस झालेली आहे, त्याच्यासाठी आम्ही आलो सगळं सेलिब्रेशन करण्यासाठी. खूप आज चांगलं वाटतंय की तिने करून दाखवलं. सगळे बोलत होते काय नाही होणार तुझं, तू वॉचमॅन वगैरेच बनणार. कोण बोललं? तिचा भाऊ, सगळेच बोलत होते की काय नाही होणार तुझ्याने. पण तिने सगळं करून दाखवलं. एवढी मेहनत केली तिने. सगळं व्हॉट्सअप, इंस्टा सगळं बंद करून तिने सगळे कष्ट वगैरे घेऊन ती आज इकडे पोहोचलेली आहे. तर मला खूप खूप चांगलं वाटतं. खूप चांगलं. तिचं अभिनंदन करायला तू. हो. तर आता झालं सेलिब्रेशन. आता सगळे जेवतात. ओके. तर तुम्ही पण जेवायला या. तुम्ही पण या जेवायला. चला. शाबास. टेस्टिंग करतात तसे ती आमच्या घरचे आवडे लोक आहे ना, काय बारक्या पोराला आणलंय चॉकलेट आणि त्यांना खायचं आहे. काय बोलायचं त्यांना? प्रीमियम टेस्ट करते हे लोक, टेस्ट करते. टेस्ट करून सांगतो तुम्हाला. थांबा. एवढ्या गोडी झाल्या मोठ्या, 29 वर्षाची, 30 वर्षाची. पण लग्न कुठे झालंय काय पण बोलतो. चॉकलेट खायचं, काय बोलायचं? भावी होऊ द्या मग, खा चॉकलेट तुम्ही पण. लग्न नाही झालंय आमचं अजून. तुझी अरे हावळे लोक यार, काय करायचं? हावरे लोकांचं काय करायचं?
हा बाबूला दाखवला निवड दाखवा बाबूला. बाबूला नैवेद्य दाखवा नंतर तुम्ही खा. बाबूला हात लावले बाबूने हात लावले. हा शाबास चला बाबूला नको तुम्ही घ्या. हा चेक कर क्वालिटी चेक कर. बाबूला नैवेद्य दाखवलाय आणि या आमच्या हापऱ्या भांड्या या सगळ्या हापऱ्या आमच्या लाप्या. तिनेच आणल्याने तिला हावरी बोलतेस तू. कसं आहे करणं छान आहे. हा चला तर मंडळी आपला सेलिब्रेशनचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण जरा भाऊबीज करून घेऊ. आदितीसोबत ही माझी पहिलीच भाऊबीज आहे. तर चला तर मग भाऊबीजला सुरुवात करूया. तर मंडळी आपलं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि भाऊबीज देखील झालेली आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.